आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आलू पराठा। कोथिंबीर आपण बारीक कापून घेतली आहे। हे आता आपलं आलू पराठ्याचं सारण झालं आहे रेडी। आता आपलं हे पराठ्याचं पीठ मळून झालंय, तुम्ही बघू शकता एकदम आपण मऊसूद असं मळून घेतलंय त्याला। हे आता आपले गरमागरम आलू पराठे खाण्यासाठी झाले आहेत रेडी। नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन रेसिपी व्लॉग मध्ये। आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे आलू पराठा। ही रेसिपी सगळ्यात सोपी रेसिपी आहे आणि ही आपल्याला नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी एकदम झटपट अशी बनणारी रेसिपी आहे। मी जे तुम्हाला आता साहित्य आणि कृती दाखवणार आहे त्या पद्धतीने जर तुम्ही घरी केली तर नक्कीच लहानांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच ही रेसिपी पसंत पडेल आणि अगदी हॉटेलसारखी चव ह्या रेसिपीची होईल। आता मी तुम्हाला सुरुवातीला साहित्य दाखवते आपण काय काय वापरले ते। हे साहित्य आपलं पहिलं आलू पराठ्याचं पुरण जे आपण वापरतो त्याचं आहे। तर इथे आपण घेतले आहेत 8 बटाटे। ह्याच्यात 3 मोठे बटाटे आहेत आणि 4 ते 5 मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतलेत चांगले। इथे बघू शकता कोथिंबीर घेतली आहे। ही हिरवी मिरची आपण ठेच्यासारखी बारीक करून घेतलेली आहे। लवंगी मिरची नाही वापरली आहे मी इथे। अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ, पाऊण चमचा धणे पावडर आणि 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट हे आहे आपलं ह्या रेसिपीचं साहित्य। आता आपण ह्याचं सारण बनवून घेऊया पहिलं। आता आपण आलू पराठ्याचं सारण पहिलं बनवून घेऊया। सुरुवातीला मी हे बटाटे चांगले स्मॅश करून घेते हाताने, तुम्ही चमच्याने किंवा काट्यानेही करू शकता। उकडून घेऊ तेव्हा लक्षात ठेवायचे की बटाटा चांगला आतमध्ये पर्यंत उकडला गेला पाहिजे। जर बटाट्याच्या आतमध्ये फोडी राहिल्या किंवा तो कडक राहिला तर पराठा आपला फाटण्याची शक्यता आहे। ह्याला चांगलं हाताने स्मॅश करून घ्यायचं। आता इथे मी 8 बटाटे घेतलेत। तुम्ही जितक्या प्रमाणात पराठे तुम्हाला बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी वाढवू शकता, मसाल्याची सुद्धा आणि बटाट्याची सुद्धा। आणि बटाटा आपल्याला बिलकुलही कमी प्रमाणात नाही घ्यायचे। बटाटा जर जास्त झाला तर चालेल एक वेळ, पण कमी नाही पडला पाहिजे। जर आपलं सारण कमी झालं आलू पराठ्याचं तर बिलकुलही चांगलं नाही लागत, नुसतं पीठ लागतं पराठ्यामध्ये। तर सारण किनारीपर्यंत भरेल असं चांगल्या प्रमाणात बनवा। बटाटा मी चांगला बारीक करून घेतलाय। ज्या काही बटाट्याच्या फोडी बाकी राहिल्या असतील त्या आपण चांगल्या स्मॅश करून घ्यायच्या। आता आपला बटाटा आहे रेडी। आता ह्याच्यात आपण बाकीचे मसाले आपले ऍड करून घेऊया। इथे मी पहिला ऍड करते आहे पाऊण चमचा आपण धणे पावडर घेतली आहे आणि 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट हे ऍड करून घेते। नंतर आपण ऍड करतो आहे अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ। कोथिंबीर आपण बारीक कापून घेतली आहे। आणि हिरवी मिरची आपण बारीक करून घेतली, जशी आपली ठेच्यामध्ये असते तशी घेतलेली आहे ही तुम्हाला जसं तिखटपणा आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही ऍड करू शकता। लवंगी मिरची जर वापरत असाल तिखटपणासाठी ती पण चालेल।
आता मी हे सगळं साहित्य आपलं ऍड करून घेतलंय मसाले. आता ह्याला आपण पुन्हा एकदा चांगलं स्मॅश करून घेऊया, एकजीव करून घ्यायचंय चांगलं. हे आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसं त्याला एकत्र करून घ्यायचंय. बिलकुल ही हलक्या हाताने करायचं नाहीये. बघू शकता तुम्ही, छान असा लाल कलर आलाय आपल्या सारणाला. हे आता आपलं आलू पराठ्याचं सारण झालं आहे रेडी. ह्याचं पुढचं पीठ भिजवण्याची मी कृती दाखवते याच्या पुढे. आपली आलू पराठ्याची स्टफिंग बनवून झाली आहे. आता आपण आलू पराठ्याचं पीठ मळून घेण्याचं साहित्य पहिलं बघूया. हे एक मोठी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलंय आणि ही त्या वाटीच्या पाऊण वाटी आपण मैद्याचं पीठ घेतलंय. दोन्ही मिक्स करून आपण वापरणार आहे इथे. आणि चवीप्रमाणे मीठ आणि पीठ मळायला पाणी आणि वरती शेवटी पीठ मळून झाल्यावर आपण थोडं तेल ॲड करून त्याला मळणार आहे. आता आपण आलू पराठ्याला लागणारं पीठ मळून घेऊया. पहिलं आपण एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ काढून घेतलंय, त्यात मैदा ॲड करूया आणि चवीप्रमाणे मीठ. आता ह्याच्यात ॲड करते आहे तेल. आपल्याला मीठ आणि तेल आपण जे पिठामध्ये ॲड केलंय ते पहिलं चांगलं पिठाला चोळून घ्यायचंय पूर्ण, नंतरच आपण पाणी ॲड करणार आहे त्यात. आता आपण जे तेल आणि मीठ पिठामध्ये ॲड केलेलं ते आपलं चांगलं चोळून झालंय. हे तेल आधी चोळून घेण्याचं कारण म्हणजे आपला पराठा अगदी खुसखुशीत होतो. चांगलं मिक्स करून घेतले. आता आपण त्यात पाणी ॲड करून घेऊया. हे पीठ आपण जे पराठ्यासाठी मळतोय एकदम आपल्याला मऊ ठेवायचंय. घट्ट पीठ आपण जे पुरीला मळतो तसं बिलकुल नाही करायचंय. पुरणपोळी जर केली असेल त्याला जसं आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचं हे. आता बघू शकता आपलं पीठ ऑलमोस्ट मळून झालंय. आता आपण हे जे पीठ मळलं होतं ते अगोदर बघितलं असाल तर जरा घट्ट होतं, त्यात आता जरा पाणी ॲड करून आपण मऊ करू शकतो जितकं पाहिजे तसं. आपलं हे पराठ्याचं पीठ मळून झालंय, तुम्ही बघू शकता एकदम आपण मऊसूद असं मळून घेतलंय. त्याला तेल ॲड केलंय त्याच्यानंतर शेवटी. हे आता पीठ तयार आहे. आता आपण पराठे बनवायच्या कृतीकडे वळूया. आपण चपातीला आपल्याला लागतं तेवढा आपला पिठाचा गोळा घेतलाय, तो जरा लाटून घेतोय आपण आधी.
भाजीचं प्रमाण तुम्ही बघू शकता. आपल्याला अशा प्रकारे भाजी आतमध्ये भरून वरती जे एक्स्ट्रा पीठ जे जमा होतं ते आपल्याला काढून घ्यायचंय पूर्ण. आता आपलं हे गोळा बनवून झालंय. हे आपण पराठ्याला आपल्याला लावण्यासाठी आपलं साधं गव्हाचंच पीठ आपण घेतलं इथे. आता आपण ह्याला लाटून घेऊया. आता आपला पराठा लाटून झालाय छान. आपण तव्यावर टाकून घेऊया. तेल चांगलं त्याच्या कढईवरून आपल्याला ऍड करून घ्यायचंय, जेणेकरून आपला पराठा चांगला शेकला जाईल आणि खुसखुशीत होईल. बघू शकता छान असा आपला पराठ्याला रंग आलाय आणि भाजला गेला तो. आपला पराठा झाला आहे रेडी खाण्यासाठी. असा अजून एक पराठा बनवून घेते आणि तुम्हाला फायनल रेसिपी दाखवते. हे आता आपले गरमागरम आलू पराठे खाण्यासाठी झाले आहेत रेडी. तुम्ही बघू शकता सुंदर असा खमंग रंग आलाय आपल्या पराठ्याला. यावरती मी जरासं बटर ॲड केलंय. तुम्हाला जर नाही आवडत असेल नाही केलं तरी चालेल, ऑप्शनल आहे. इथे मी आंब्याचं लोणचं घेतलंय पराठ्याबरोबर खायला. तुम्ही ह्याच्याबरोबर दही सुद्धा घेऊ शकता. चाट मसाला ॲड केलेलं ते सुद्धा अगदी चविष्ट लागतं आणि अगदी पोटभर असा नाश्ता किंवा जेवणाचा हा ऑप्शन आहे आलू पराठा. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला आवडली असेल रेसिपी तर. अशीच रेसिपी पुढच्या व्लॉगमध्ये आपण करताना भेटूया. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.